हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत 16 नोव्हेंबरपासून काही राशींचं भाग्य चमकणार आहे। त्या ग्रहांचा राजा सूर्याचा नकारात्मक प्रभाव हा संपणार आहे। तर कोणत्या ह्या राशी आहेत की त्यांचं भाग्य चमकणार आहेत हे आपण आता बघूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तूळ राशीमध्ये सूर्यदेव अशुभ प्रभाव देतात, मात्र तो 16 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत। यामुळे काही राशींचं हे भाग्य उजळणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी नीच आणि उच्च स्थितीत संचार करतात, ज्यांचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर होतो। ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत, जी तिची सर्वात खालची राशी आहे। तूळ राशीमध्ये सर्व देव अशुभ प्रभाव देतात, मात्र तो 16 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत। यामुळे काही राशींचे भाग्य हे उजळणार आहे। तसेच या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती सुद्धा होणार आहे। कोणत्या आहेत ह्या भाग्यशाली राशी बघूया। पहिली रास जी आहे ती आहे वृश्चिक रास। सूर्यदेवांचा नकारात्मक प्रभाव दूर होणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून लग्न घरामध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास हा वाढणार आहे। तसेच या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुद्धा सुधारणार आहे। या काळात सूर्यदेव तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहेत। तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक निर्णायक आणि अधिक केंद्रित होणार आहात। या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होणार आहे। या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत, तसेच तुमच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होणार आहे। दुसरी रास जी आहे ती मकर रास। सूर्यदेवांच्या नकारात्मक प्रभावाचा अंत मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे, कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभ स्थानात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे तुमचे उत्पन्न जे या काळात मंदावले होते ते आता वाढणार आहे। तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत सुद्धा निर्माण होणार आहेत। नोकरीत बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढणार आहे। तसेच यावेळी नवीन व्यावसायिक संबंध निर्माण झाल्यामुळे व्यवसायावर सकारात्मक परिणाम सुद्धा होणार आहे आणि तुमच्या जोडीदारासह जे काही ताणतणाव सुरू आहे त्याच्यातून तुम्हाला आराम मिळणार आहे। तिसरी रास जी आहे ती आहे तुला रास। सूर्यदेवांच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्त होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण सूर्यदेव तुमच्या कुंडलीतील लग्न भावात भ्रमण करत आहेत। त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे। तसेच सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढणार आहेत। धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे। तिथे तुम्हाला मानसिक शांतता सुद्धा मिळणार आहे। तुम्हाला जीवनात यशही मिळेल। कौटुंबिक संबंध मधुर सुद्धा होणार आहेत। आरोग्य उत्तम राहील। आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल। तसेच यावेळी तुम्हाला भागीदाराच्या कामातून फायदा सुद्धा होणार आहे आणि जोडीदाराची तुमच्या प्रगती होणार आहे। तर अशा प्रकारे या 3 राशी आहेत, त्यांचं 16 नोव्हेंबरपासून भाग्य हे चमकणार आहे। तर यामध्ये तुमची रास येत आहे का ते नक्की बघा। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।